आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुकासी, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. प्रस्तुत प्राप्त आजची असणारी कीर्तन रूपी सेवा, सेवेचं निमित्त बुद्धिमत्तेचं आराध्य दैवत असे असणारे थोर गणपती बाप्पा यांचं आपल्या गावामध्ये असणारं आगमन ते तुमच्या आमच्यासाठी विराजमान आहे. त्यासाठी साधलेला आजचा एक दिवस आणि या सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराया वारकरी संप्रदायाचा कळस अपार असं कष्ट सहन करून ज्याने तुमच्या आमच्यासाठी ज्ञानरूपी गंगा म्हणजे गाथा निर्माण करून ठेवला असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया अभंगाद्वारे सांगू इच्छितात की आज देवा तुम्हाला डोळे भरून बघितले नाही, आता माझं मन कुठेही जाणार नाही, आता माझं मन कुठेही जाणार नाही. तर अशा पद्धतीनं भगवंताशी किंवा भगवंताच्या बरोबरचा अनन्य असा जो काही भाव आहे, जो काही आनंद आहे, तो आनंद आज तुकोबरायाने तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आता असं आहे की अभंग फार सुंदर आहे बरं का. आजच्या वेळेला महिला मंडळ लक्ष आहे ना तुमचं. आता कोठे धावे मन, कधी अजिबात व्यत्यय आणायचं नाही बघा कीर्तनात. कुणाला आता उठायचं असेल किंवा तसं किंवा लगेच मधनं उठून जायचं असेल, मी कीर्तनाचा नियम सांगतो, मलाही आवडणार नाही आणि देवालाही आवडणार नाही. एक तर टायमिंग फार पुढे गेलेलं आहे, बिचारी पुढे राब राब राबतायत, आपण शांतपणे येऊन बसावं एवढं तरी कर्तव्य आहे का नाही आपलं, वय तरी म्हणा की. मग शांत तरी बसायला पाहिजे का नाही. तुम्हाला माहिती आहे की ती पोरं किती दिवस राबतात एका कार्यक्रमासाठी. आपल्याला फक्त फुकटचं ऐकायचंय तरी पण आपण शांत बसत नाही. जर असं सिरियसनेस घ्या, हे कीर्तन आहे, हे काय आहे, कीर्तन आहे. त्यामुळे आपल्याकडून कीर्तनात व्यत्यय येईल असं कोणी वागायचं नाही. एखाद्याला उठून जायचं असेल तर ते थोडस मागं बसा आणि मधून उठून गेला तरी चालेल, मग पण मध्ये उठायचं नाही इथून. असो, हे कीर्तन आहे महाराज. यात का सिरियसनेस नाही माहितीये का, हे कलियुगात सगळ्यात फुकट काय मिळत असेल तर ते कीर्तन आहे. सगळं पैसे द्यायला लागतात. आता काय बोलायचं तुम्हाला, एखादा कार्यक्रम करून बघा, बघा किती पैसे द्यावे लागतात माहिती नाही का तुम्हाला. या मंडळाचा आभार मानायला पाहिजे. छत्रपती शंभूराजे युवा प्रतिष्ठान. एक एक कार्यक्रम असे की गणपती बाप्पाने डोळे मिटून घेतलेत. आता महिला मंडळ लक्ष आहे काय, आणि कोण आले आणि कोण गेली इकडेच बघते बघा. इकडनं रस्ता आहे काय बघा. ह्या पोरांच्या मुळे ह्या गणपती बाप्पाने एवढं चांगलं बघितलं. हे बघा, कीर्तनकार आणले, प्रतिष्ठित कीर्तनकार आणले, हा मोठेपणा नाही. ते कीर्तनकार आणि टाळकरी मिळून काय करणार आहेत, हा मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट देतो तुम्हाला, अजून मृदंग लावून घ्या. नाही लावून घ्या, चांगला लावून घ्या. कसं असते माहितीये काय, पैसे मोजले. आता एखादा पिक्चर बघायला गेलो, तिकीट काढले, पिक्चर चालू झाल्यानंतर जाऊन बसू का आधीच जाऊन बसू, बोलत नाहीत काय, झाकली मूक
मूठ 1.25 लाखाचे असं आहे सगळं. आधी बसू का आपण, है नाही? आणि कीर्तन मात्र असं आहे म्हणून ती पंचपदे मला वाटते. हा, ती चालू झाली की त्याच्यानंतर भांडी घासायला घ्यायची, मग ती धुवून मग ठेवून मग दाराकडे लावून, म्हणजे महाराज बरोबर अभंगाच्या मधल्या भजनापर्यंत कीर्तनाला आलो म्हणून. हे बघा, इथं तुम्ही आलात आणि तोंड दाखवून हे लग्न नाही कुणाचं. माझ्या पोरगीचं लग्न नाही ना, अध्यक्षांच्या पोरगीचं नाही. अध्यक्ष आहेत का इथं? आहेत ना अध्यक्ष? मंडळाच्या अध्यक्ष आहेत काय? कामात आहेत असू दे की बाबा, लग्नात असते ना, तोंड दिसायला पाहिजे, तोंड दाखवायचं. मग ते तोंड दाखवायसाठी आपण हा हा ठीक आहे मग काहीतरी असं लिफाफा देतो आपण आणि तोंड दाखवून जातो, म्हणजे हजेरी लावतो. त्यात फायदा आहे हजेरी लावण्यात. पण इथं फक्त हजेरी लावण्यात फायदा नाही. इथं देव द्यायला आलाय तर वटी भरून घ्यायला काही हरकत नाही. नाही तर आपलं कसं होईल माहितीये का, लक्ष्मी आल्या द्यायला आणि पदर नाही घ्यायला असं होईल. महिला मंडळ पदर आणलाय काय सोबत? आणलाय ना हो. कसा भरभरून घ्यायचं मी ते तुम्हाला सांगतो. असंच आयुष्य आपलं निघून जाते. चांगलं काय ऐकायचं नाही, नको ते कानात भरून 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 ठेवायचं. कधीही केस पिकली हे लक्षात येत नाही आपल्या. कधी मी म्हातारी झालो बाबा, एवढं आयुष्य कधी सरलं माझ्याकडे एवढे हे लक्षात येत नाही का? सिरियसनेस नाही म्हणून सांगतो. कीर्तनात बसलेलो आहे आपण, तर त्यामुळे सगळ्यांनी हे पोरांनी एवढं नियोजन लावलेलं आहे. एक तर बराच वेळ झाला तरी त्यांचं चालू आहे आटापिटा. असो तर सगळ्यांनी थोडंसं सिरियस राहायचं. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी पांडुरंगाच्या चरणी साष्टांग दंडवत. पांडुरंगा करू प्रथम सारे चरण संतांची महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनिद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल विठ्ठल. असो आता कोठे धावे म्हण फार सुंदर अभंग आहे आणि आजच्या वेळेला तुकोबरायांनी साधलेला म्हणायला काही हरकत नाही. आता कोठे धावे म्हण. 10 वाजले तरी पण आता कोठे धावे, 10:30 वाजले तरी पण आता कोठे, 12 वाजले तरी पण, बरोबर आहे ना, 1 वाजला तरी पण आता कोठे. एवढं मोठं डोळं केलं खाली. 1 वाजणार असेल तर आताच आम्ही पाठीमागे बसलेलं एवढं बरं म्हणजे, आहे का नाही? तर आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखलिया किंवा तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. तर असं झाले. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची ही भावना आहे. भावना अशी आहे की देवा तुमचं चरण बघितल्यामुळं एवढा काही भाग, एवढा शीण आला होता मला प्रपंचाचं, एवढं दुःख होतं, सगळं निघून गेलं. आणि दुःख गेलं म्हणजे आलं काय? विरुणार्थी 2 शब्द आहेत ना, शाबास. दुःख गेलं म्हणजे महिला मंडळ काय आलं? सुख करता. आणि ज्यानं सुख आणावं त्यानं दुःख घालवावं, बरोबर आहे का नाही? सुख आणि दुःख दोन्ही एकाच ठिकाणी राहू शकत हे असं होऊ शकत नाही. ते दोन्ही एकमेकांचे वैर आहेत म्हणा, तुम्हाला काय म्हणायचे म्हणा, दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत ज्या एकमेकांना पाहू शकत नाही. एक तर छापा पडेल नाही तर एक तर काटा पडेल, अशा पद्धतीनं. तर म्हणून आज तुकोबरा सांगतात की भाग आणि शीन गेला आणि काय झाला? अवघा झाला
जरा चेहऱ्यावर. मला आलाय काय कंटाळा? मी 7 वाजता आलो इथं, माझ्या चेहऱ्यावर दिसतो का? करून तरी कंटाळा काय करणार आहे का नाही? त्यामुळे जो अभंग आहे का त्या अभंगाला न्याय देण्यासाठी आनंद दिसू दे चेहऱ्यावर. ते विठ्ठल विठ्ठल. पोरांनी एवढी तळमळीनं कीर्तन. मी सांगू का, आपण नेहमी भजनातली मंडळी आहे, बरोबर आहे काय? टाळकरी मंडळी. माहिती आहे आपल्याला थोडं नियोजन काय, कुणाला आणाय सांगायचं काय. तुमचं हत्यार आज कसं काय नाही मला ते सांगा. आणले बर पान गेलं काय? तेच म्हणलं, लढायला आलो तलवार पाहिजे का नाही? होती आहे तलवार, होती नाही आहे. असो, आपल्याला थोडस नियोजन माहिती असतं, पण नवीन मुलं असतात तरीही एवढ्या अट्टहासाने मला आश्चर्य वाटतं. कार्यक्रम कमी आहेत काय? फोन लावला तर एवढे कार्यक्रम असे जमतील. तिथं गर्दी ह्या गावची नाही, 12 गावची माणसं येतील. 12 गावची. सांगू का मी कार्यक्रम कुठला? कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मन. ही गवळण आहे, लिंक लावू नका. ही गवळण आहे, ती तुम्ही वापरताय तशी म्हणून झाली तशी. ती तुझ्यासाठी आहे का नाही? तुझ्यासाठी आम्ही म्हणापेक्षा सगळ्यांसाठी. हा, ही काय गवळण गाथ्यातली नाही. आणि शक्यतो टाळकऱ्यांनी बी म्हणू नये, टाळकऱ्यांनी म्हणू नये. आता नवीन आणि गवळण आल्या काय माहिती काय? रडू नको बाळा मी पाण्याला जाते. अशी गवळण कोणत्याही संत मायबापांनी लिहिलेली नाही. आणि जे त्यांनी लिहिलेलं नाही ते म्हणायचं तुम्हाला आम्हाला हक्क. आणि आपण स्वतः रचून लिहायला आम्ही काय संत मायबाप नाही. विठ्ठल विठ्ठल. उघडून बघितलं का? उघडून काय सुंदर गवळणी आहेत एक एक. माहितीये काय? काय सुंदर. वृंदावनी वेणू काय काय गवळणी आहेत. एक गवळणी इतकी सुंदर आहे बघा. सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का. भुलविले 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 वेणुनादे. भुलविले 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 वेणुनादे. सुंदर सुंदर. कसं माहिती का, तुम्ही आम्ही लिहिलेली भावगीत ही शब्दाची भांडणं आहेत नुसती. तुझ्यासाठी ती राहिला तिथंच, मग तिकडे हात करते, ती करते का नाही? पण ती म्हणते तुझ्यासाठी, मग ती तुझ्या. अरे कुणासाठी? गवळण नाही ती गवळण. तुम्हाला नाचायला दिलेलं गाणं नाही ते पिक्चरचं. गवळण नाही ती गवळण, भाव आहे त्यात. सगळ्यात जवळची भक्त आहेत भगवान श्रीकृष्णांच्या त्या गवळणी. काही नको होतं त्यांना गोकुळातलं, सोन्याचं गोकुळ आहे, काही नको होतं, फक्त भगवान श्रीकृष्ण पाहिजे. त्यात तळमळ होती, तळमळ. आणि म्हणून ते गवळण म्हणतात, गवळणींची गवळण. उगाच काहीतरी आपण सुद्धा म्हणायचं नाही. थोडस मग घ्यायचं एक दिवस गाथा समोर घेऊ शकतो का नाही? आता ही जी आपण गवळण म्हणली भुलविले वेणुनादे, ही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची गवळण आहे. भुलविले वेणुनादे पांगुळले पांगुळले यमुना जोड, पक्षी राहिले निश्चळ. अशा पद्धतीने ही नाथांची थोडीशी त्याच्यात काय असते, तळमळ असते. म्हणून
गवळण म्हणायची. अजून एक सुंदर गवळण आहे बघा. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी कन्हैया ह्याच्यात तळमळ आहे, तळमळ. ह्याच्यात नाच गाणं नाही, कुठं दिखावा नाही. ह्याच्यात देवाविषयीची ओढ आहे आणि म्हणून मग ती भजनात म्हणायची. बाकीच्या गोष्टी आपण अहो केवढा आहे म्हणायला. नामदेवांची 4 कोटी संपवायला आम्हाला किती वेळा जन्म यायला लागला. मग तुकोबरायांची आहेत, मग माऊलींची गाथा आहे, जनाबाईंची गाथा आहे, बहिणाबाईंची गाथा आहे. बाकीचं पाहिजेच कशाला, बरोबर. आणि सुंदर असं हे जे काही निमित्त साधलेलं आहे छत्रपती शंभूराजे युवा प्रतिष्ठान, नावाप्रमाणे काम केलेलं आहे महाराज. धर्माचं काम केलेलं आहे असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे त्या पोरांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. पेंगणारी माणसं टाळ्या वाजवा. त्यांना माहिती नाही महाराज. माहिती जर पूर्ण असती तर त्यांनी सुद्धा सगळं बरोबर नियोजन बरोबर 9 वाजता झालं असतं. असो, हे थोडे वडीलधाऱ्या माणसांनी अंगावरती जबाबदाऱ्या घ्यावा आणि थोडस त्यांना सहकार्य करावं. इथून पुढे विठाला विठाला. अभंगावरती या. सुंदर असं कार्य चालू आहे. आता कोठे धावे मन. हे बघा, मनाला धावायची सवय आहे. खरंय काय खोटं आहे आजी? डोळं तर उघडतो आधी. सर्च पडतोय काय आजी डोळ्या? नाही नव्ह तसं काय. आनंदाचा अभंग आहे, आनंदाचा आहे का नाही. उगाच बलवाय गेल्यावर बसती तसं बसायचं नाही. तोंड पाहिजे. तुमच्याकडे प्रथा आहे दुसऱ्याला सांत्वन करायला जातो, काय म्हणतो तुम्ही त्याला? आणि काय काय ठिकाणी ते सवडायला का काय काय म्हणतात त्याला तिकडल्या भागात, कोकणातलं तिकडे सवडायला म्हणजे बोलवायलाच. म्हणजे काय सांत्वन कराय म्हणजे तिथं आपला आनंद जरी होत असला तरी चेहरा पाडून बसायला लागते. तसं काय बसू नको सांगा. असं सूर्यफुलासारखं बसा. सूर्यफुल असं समजा इथं सूर्य आहे. समजा कशाला आहेच की यदादित्य गदम तेजो जगत भासयते किलम आहे की नाही. यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम आहे का नाही. केवढा आहे, सूर्यासारखंच आहे. मग सूर्यफूल कसं बसायला पाहिजे? सूर्यफुलाचं तोंड कुठं असते तेवढं सांगा मला. त्याला कुणी सांगितलं पूर्वेला सूर्य उगवतोय? कुणी सांगितलं? बरं, असं कुठं झाले काय? सगळी पूर्वेला आपल्यात असते बघा गावात. सगळे म्हणतात कीर्तन करूया. एकच म्हणते करायचं नाही, सोंगीच भजन करायचं किंवा काहीतरी दुसरंच करायचं, काहीतरी तिसरंच करायचं. मग ते सूर्यफुलातलं एखादं बरं पश्चिमेला तोंड करून बसत नाही का? बसतंय. मोठ्यानं नाही म्हणायचं, नाही बसत. ते जलामलं की ज्याला माहिती असते मी सूर्य. अरे सूर्यफूल म्हणून नाव दिले त्याला. त्याला मावळाचं फुल नाव नाही दिलेलं. सूर्यफूल त्याला माहिती मी नावासारखंच करणार. आणि माझ्या वडीलधाऱ्या माणसाने जे आतापर्यंत चांगलं केलं तेच मी आतापर्यंत करणार. त्यामुळे असं असं दिलखुश बसा. 9 वाजले
सारखं बसा, 9 वाजल्यासारखं. हे सकाळी 9 वाजल्यासारखं. तर आता हे जे धावणारं मन आहे, शाला आज तुकोबऱ्यांनी बांधून घातले भगवंताच्या चरणाशी. कारण एकमेव तुकोबऱ्यांचं आवडतं ठिकाण तेच आहे. कारण येरती माईक दुःखाची जनिती नाही, आधी अंती अवसान. दुसरं काही सुद्धा त्यांना आवडत नाही. कोण आवडतं? हा भगवंत आवडतो. आणि तुकोबराय म्हणतात की एक भावना अशी निर्माण झाली आहे की देवा आता तुझा चरण बघितल्यामुळं सगळं आता काय झालेलं आहे, आता कोठे धावे मन. आता इथं बुद्धी नाही म्हणलेली, कारण बुद्धीला किंवा बुद्धी धावावी किंवा धावण्याचा जो काही कृती आहे ती बुद्धीकडे नसते, मुळात ती स्थिर असते. संकल्प विकल्प हे सगळं काम मनाकडे असतं. चांगलं असेल काय नसेल. मी एक सांगू का तुम्हाला, जे बुद्धीनं काम करतात ते चतुर असतात. चतुर. हसायचं नाही, इकडे लक्ष द्या. काय हसायसारखं होतं याच्यात. बुद्धीनं जे काम करतात ते चतुर असतात आणि जे मनानं काम करतात त्यांचं सांगता येत नाही. ह्यात बी नाही आणि त्यात बी नाही. एक दिवस ह्या देवळात एक दिवस हे मनानं काम करणारी माणसं आणि बुद्धीनं काम करणार. दादा स्वर चालू ठेव. बुद्धीनं काम करणारी माणसं एक माहित आहे, कुठल्याही देवळात मी जाईना, सगळ्या देवळात देव आहे का नाही. काय काय गावात की नाही एक मारुतीचं मंदिर आणि एक रामाचं मंदिर असलं तरी भांडणं असतात. रामाच्या देवळातली मारुतीच्या मंदिरात जायची, मारुतीच्या देवळातली त्यांच्या दोघांचं काय वांद होतं. स्वासल महाराज अनन्य असा बॉन्ड आहे त्यांचा. फोटो बघितलात का तुम्ही, कसली भेट आहे दोघांची. तेवढी भेट बघितलं तरी समाधान वाटतं. आणि पूर्ण हे रामायण म्हणजे भेट व्हावी यासाठीच होतं की काय असं वाटतं महाराज. अशी त्या दोघांची भेट आहे. मग त्या दोघांचा एवढा बॉन्ड आहे, मग तुमचं आमचं भांडण का? मनाचं का? कारण मन असं आहे संकल्प आणि विकल्प. म्हणजे महिला मंडळ सांगतो जाऊ का नको जाऊ कीर्तनला. काय काय महिला मंडळ तिथं गलीतच वाकून बघत होत्या, काय करावं आज. काय काय जण बघत होते. मी त्यांच्या मागं होतो. मी त्यांच्या मागं त्या ताईंच्या घरात होते. मी बघत होतो ताई काय आता करतात सगळी बाकीची कुणास अजून वाकून बघते बाबा युक नको. म्हणजे जी मनानं चालणारी माणसं आहेत. आणि मनाचं काम असं आहे, कीर्तन ऐकू वाटलं ठीक इथं बसणार, नाही ऐकू वाटलं कुठं बी जाईल, माहेरात जाईल. लगेच जाऊन आलं बघा आता एका मिनिटात. माहेरात जाईल, ऐकू येते ना. माहेरात जाईल एखादी म्हणून मी अमेरिकेला जाऊन येतो, काय कीर्तन ऐकायचं. हे मनच असं आहे ना. एखादी म्हणून मगाशी सूर्याचं सांगितलं मी सूर्यावरती जाऊन येईल, अजून कोण पोचाय नाही पण एखादी मनानं जाऊन येईल. कारण मन असं माहितीये का की जे एका ठिकाणी बुद्धीला थांबू देत नाही ते मन आहे, त्याला व्यसन नाही. आणि अशा मनरूपी उंदरावरती विराजमान कोण असेल तर ते गणपती बाप्पा आहेत. विठ्ठल विठ्ठल. मला फार आधी वाटायचं, मी आमच्या आजोबांना पण विचारायचो, सगळ्यांचं वाहन चांगलं 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 आहे, मस्त निवडून घेतले प्रत्येकानं आहे का नाही. ह्यांचेच भाऊ आहेत कार्तिक स्वामी, त्यांचं वाहन काय आहे. मोर चांगला दिसतो का उंदीर. कॉमन गोष्ट. बोला अध्यक्ष आहेत ना इथं. मोर चांगला दिसते का उंदीर. ऐकू येते ना तुम्हाला. नुसतं हा तरी म्हणा. मग उंदीर चांगला दिसते का मोर. कोण उंदीर म्हणते बघा एक जण. मोर चांगला दिसतोय का नाही. बरं ठीक आहे. वैष्णवी माता की नाही, वैष्णवी माता काय वाहन आहे. सिंह आहे, वाघ आहे, सिंह आहे. आता त्यांचा सिंह आहे. आता आमचे भोलेनाथ त्यांचं वाहन काय आहे. नंदी. एवढं मोठं वाहन निवडले का नाही, सगळी वाहनं त्या वाहनावर बसून नेली तरी चालतं. एवढं मोठं वाहन म्हणजे ज्यांनी त्यांनी जे काही निवडलेलं ते असं थोडस अट्रॅक्टिव्ह आहे. आणि ह्यांनी काय निवडलंय मंदिर. का निवडलंय माहिती का तुम्हाला. बुद्धीचं दैवत आहे. थोडासा आपल्या आपल्या बुद्धीनं थोडासा तर्क लावूया. बुद्धीचं दैवत आहे. बुद्धी म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं स्थिर. जो चतुर आहे तो बुद्धीचा वापर करतो आणि जो चंचल आहे तो मनाचा वापर करतो. जो बुद्धीचा वापर करतो तो मनाला कंट्रोल मध्ये ठेवतो. आणि उंदीर म्हणजे मनाचं प्रतीक आहे. उंदीर एका जागेवर 2 तास कीर्तन ऐकत बसला असं कधी ऐकले काय. ह्या बेळातनं बाहेर गेले, कुठल्या बेळातनं बाहेर गेलं काय सांगता येत नाही. त्याचं नाव काय. एका जागेवर बस म्हणलं तरी बसणार नाही. त्याचं नाव काय. 1000ची नोट दिली तरी तो संघ व्यवस्थित तिला ठेवणार नाही, तिचं तुकडे तुकडे करून टाकणार. त्याचं नाव काय. म्हणजे ज्याला चांगलं कळत
नाही त्याचं नाव काय, एवढं कळत तरी भास आहे. आणि अशा चंचल रूपी मन रूपी उंदरावरती जे विराजमान आहेत ते बुद्धीचे दैवत म्हणून माऊली म्हणतात देवा तुझी सकलार्थ मती म्हणे निवृत्ती दासू अवधारे जिजो. म्हणून बुद्धीचं दैवत या गणपती बाप्पानं म्हणलेलं आहे का मनावरती विराजमान आहेत म्हणून. तर मनाला जोपर्यंत बघा महिला मंडळ लक्ष काय आणि कोण आलं तिकडं आणि बघते बघा आजी कसा फोटो काढला असेल काय केलं असेल की मन असं आहे. आता हे मनाचं असं आहे की मी इथं 4 तास कीर्तन करू दे 4 तास किती का बोलायला लावते तुम्हाला ते पण मी सांगतो मध्ये मध्ये की तुम्ही जागणार कुठं ना कुठं तरी. मग एवढा तुकोबरायांच्या अभंगाला जर तुम्ही न्याय देणार नसाल तर काय तेवढा त्यांच्या कष्टाचा उपयोग होणार. म्हणून म्हणतोय सिरियस राहा. बघा मी 4-5 तास कीर्तन केलं आणि 1 मिनिट मन तुमचं इथं नसेल काय उपयोग आहे काय नाही मी म्हणणार म्हणजे त्यांचं मन बी इथं नाही काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून बहिणाबाई म्हणतात बघा लई बेकार हे मन. बहिणाबाई काय म्हणतात माहिती का महिला मंडळ उभ्या पिकातल ढोर. इकडं बाजरी करतात ना का शाळू बोला शाळू. मग समजा असं एक जनावर आहे त्याला 4 दिवस खायलाच घालायला नाही आणि ते चुकून त्या हिरव्यागार शेतात सोडलं कसं ते थांबल का एका जागेवर शी खाऊ का ते खाऊ हे खाऊ का ते खाऊ. उभ्या पिकातल ढोर अख्खं पीक आणि त्यातही एकटं ढोर ग बसणार नाही नासधूस करून टाकणार. किती हाकलं फिर येतं पिकावर. आतापर्यंत म्हशीला किती वेळा मारला आपण किती वेळा मारलं का नाही ऐकते काय म्हस ऐकत नाही. तसं हा मनाचा हा थोडासा काय असतो त्याचा विषय तसा आहे की ती जागेवरती थांबत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला मनालाच उपदेश केलेला आहे नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. मनाला जाग केले मनाला का काळ जवळ आयुष्य सपत आले तरी मन सुधारायला तयार नाही. खरंय काय खोटंय. ही केस पिकत आली तरी म्हातारी आजी म्हणते मी म्हणतोय तशीच भाजी करायची घरात. मग ते काही 4 सुना म्हणतात बास झालं की आता जरा भजनाला जाऊन आणि बसावं म्हाताऱ्या माणसानं भजनात जाऊन. तुम्हाला काय वाटतंय आपण घरात जो मोठेपणा अरे वयाला शोभावं असं तरी काहीतरी करावं. वयाला शोभण्यासारख्या काय जे 4 गृहस्थाश्रम जे आश्रम आपल्याला दिलेले आहेत त्यातलं शेवटचं आहे का नाही आपल्याला संन्यास घ्यायचं. संन्यास म्हणजे काय सोडायचं नाही निदान जेवायला 1-2-3 टाइम घराकडे यायचं पण भजनात वेळ घालवा नाही नाही नाही. मी म्हणतोय तसं आमच्यात असंच असते का नाही. हा आमच्यात कसं असते असंच असते. मग या पद्धतीनं म्हणून आज तुकोबरायांनी सांगितलेलं आहे सगळ्यांनी जरा जाग्यावरती या म्हणतात. काय म्हणतात सगळ्यांनी जागावरती या. कारण हे मन काय केलं ऐकत नाही. उभा का पाठीमाग काळ ऍक्शन भंगूर नाही गर्वस वारे सावध थोडा माया अशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोडा आहे ओळसा गा राम राम स्मरा आधी म्हणून आता कोठे. कारण वर्तमानाला फार महत्व आहे पुरुष मंडळी. उद्या नाही म्हणायचं मी करणार होतो MPSC. लक्ष आहे काय मी केले असते तर मी कलेक्टर झालो असतो. उद्या नाही म्हणायचं. एखाद्याचा बिझनेस बघून उद्या नाही म्हणायचं मी बी केलं असतं.
वर्तमान इतकं महत्वाचं आहे. आपल्या हातात ना भविष्यकाळ आहे ना भूतकाळ आहे. हाय काय? भविष्यकाळ बी नाही, काय होईल काय सांगता येत नाही. भूतकाळ घडून गेला तो बी हातात नाही. हातात काय आहे? वर्तमान काय आता ठरवायचं मी काय करणार. त्यामुळं जागवा तरी झडझडून वाहिला, जागवा जाग. कारण तारुण्य इतकं महत्वाचं आहे पुरुष मंडळी. दादानो, तारुण्य इतकं महत्वाचं आहे. यात तुम्ही जे काय तुम्ही आपल्या या हिराला जेवढे पैलू पाडताय तेवढी तुम्हाला चकाकी आहे म्हातारपणी. आता जर तुम्ही होर्या म्हणून आयुष्य घालवलं तर गेलं मग. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे. कितव्या वर्षी पैलू पाडल्याने हा हिरा जन्माला आला छत्रपती शंभूराजे. कितव्या वर्षी? 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला ते माझे छत्रपती संभाजी महाराज. जगाच्या माऊलीनं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला ते छत्रपती संभाजी महाराज. तरुण वयातच हे काम केले ना. उद्या करतो म्हणून काही होणार नाही. एका मिनिटात ट्रेन निघून जाते आणि एका सेकंदात विमान निघून जातं. आणि हा वर्तमान सुद्धा तसाच आहे. मी असं करीन आणि तसं करीन. लग्न बिग्न हे घडले ते होणारच आहे, तुमचं राहीत नाही. एवढं लक्ष द्या. त्या टेन्शन मध्ये आपलं तारुण्य निघून जाते आणि करायच्या गोष्टी राहून गेल्या. ती अभ्यास करणारी स्टडी रूमची पोरं आहेत की नाही, मी माझा अनुभव सांगतो. अहो दाढी वाढली एवढी लक्ष नाही, कुणाचं लक्ष नाही. आम्ही तरी काय केलेलं तुम्हाला अनुभव सांगतोय. खरोखर एमपीएससी करत असताना नाही सांगत पण सांगतो. कधी स्टडी रूमवरती राहिलं होतं. ठरवलेलं हे आयुष्य नाही असं बिना गव्हर्नमेंटचं घालवायचं, त्यात पाहिजेच. मग त्यासाठी आम्ही काय केलं, मग मध्ये मध्ये असं वाटायचं ना कधी कधी रंकाळ्याच्या जवळ स्टडी रूम होती तर 4 चौघी मिळून कधीतरी पाणीपुरी खायला जाऊया म्हणून. मग त्यात आमचे 2-3 तास वाया जायला लागले. लक्षात आलं मग कोण म्हणते माझा वाढदिवस आहे, ही म्हणते माझा वाढदिवस. मग लक्षात आलं आम्ही काय केलं होतं माहिती काय, केस कट केले होते घरात कशी बी वाकडे तिकडे. आणि घरात पण सांगितलं होतं हे अशी अवस्था आहे माझी, त्यामुळे कुणाचं लगीन असलं तरी बोलवायचं कशाला बोलले तिला असं भूत घेऊन आपल्याला. मग आमची बी अशा अवस्था आहे म्हणजे आम्ही पण बाहेर पडायचो नाही. अभ्यास अभ्यास एवढी दाढी वाढते. विश्वास नांगरे पाटील सर माहिती आहेत ना तुम्हाला काय अवस्था होती त्यांची. पायातले शिरपल ते झिजून त्याला एवढं मोठं होल पडलंय. सेन्स गेला पायाचा. पहाटे 5ची ट्रेन पकडायची, अभ्यास करायचा, थंड पाण्याने आंघोळ करायची. असं पाणी मारून घेतात तोंडावर, असं मारून घेतात महाराज झोप येऊ नये म्हणून. वर्तमान फार महत्वाचं आहे. तो साधला तर भविष्यकाळ सुवर्णाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो म्हणून तुकोबराय सांगतात महिला मंडळ म्हणून उद्याच म्हातारपण वोकेमध्ये पाहिजे असल. हसले बघा सुना हसल्या बघा. म्हातारपण म्हणजे भविष्यकाळ आपला, तो जर सुवर्ण काळ चांगला पाहिजे असेल तर वर्तमानात गोड बोलून राहा. आहेत का इकडं सासू मंडळी? आहेत की माना हली होत्यात भरपूर आहेत. कोण सुनबाई बोलली बघा, सासूबाई बोलल्या. असो तुम्ही पण उद्या सासू होणार आहे. ठीक आहे आपण ठरवू काय करायचं नाही करायचं असं आहे का नाही. आताच तुम्ही काय करा, गोड बोलून राहा. हा निसर्ग असा माहितीये का, उपजे ते नाशे ते पुनरपी दिसे. आज तुम्ही राणी आहे. एक म्हण माहितीये काय, आणि मालिका पण होती आपल्या 4 दिवस आणि 4 दिवस ही ठरलेली गोष्ट आहे. तुम्ही असं समजू नका मी म्हातारी होणार म्हणजे माझी पॉवर वाढणार. वाकणार तुम्ही, अशी काठी येणार हातात. मग हितनं त्या बाथरूम पर्यंत न्यायला कोण असणार, कोण म्हणलं लेक असणार. बलवून बघा नाही तिला वेळ मिळणार, तिला अजून तिचं काम असणार. कोण असणार तुम्हाला, मुलगा पण नाही, तो कामावर गेलेला असतो. घरात कोण असणार, आणि ते व्यवस्थित पाहिजे असेल तर वर्तमानात गोड बोला. विठ्ठल विठ्ठल. आता कोठे धावे मन हिताय का प्रत्येकाचं है ना. तुझे चरण देखलिया गणपती बाप्पा आज मी तुझ्यासाठी 2 तास काढतो. इथनं मन बाजूला जाऊ देणार नाही. त्या मनरूपी उंदरावरती जरा स्वार होतो. गणपती बाप्पा आज मी तुमच्या समोर बसतो, कारण मलाही बुद्धी 4 प्रकाशाचे 4 शब्द घालून घ्यायचे म्हणून आज कीर्तनात आहे आपण.
आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. तुकोबरायांची अवस्था आहे ती अशी आहे की तुकोबराय जेव्हा गावाकडनं पंढरीला जायचे ती ओढ वेगळी होती. कन्या सासुरासी मागे परतुनी तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटशी केशव. तुम्हाला आणि आम्हाला जी काही ओढ आहे माहेरची का सासरची? हा बोला किती एकटी काकी बोलते ती खुळे आहे काय म्हणून काय तिला एकटीला ओढ आहे म्हणून? सगळ्यांना ओढ आहे माहेरची आहे ना. मग ती माहेरची ओढ एवढी आहे की तिथनं परत सासरला जाताना जाऊ वाटत नाही. कितीही बाई वयस्कर होऊ दे तरी बी वाटते आणि तासभर वाढावा, एसटी चुकावी माझी, मला न्यायला येणाऱ्या माणसाचं काम निघावं, मला घालवायला जाणाऱ्या माणसाचं काहीतरी काम निघावं आणि मी आजची रात्र अजून जरा माहेरात थांबावे वाटते का नाही? असंच तुकोबरायांना वाटायचं. असा सगळा जो काही त्रास आहे देहूचा, सगळ्या कर्मठ लोकांचा, हा सगळा त्रास सहन केल्यानंतर त्यांना ओढ असायची माहेरची. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. किंवा पंढरीसी जावे ऐसे माझे मनी. काय ओढ आहे महाराज, ओढ बघा. माहेरला जाताना कसं गडबडीनं बॅगा भरतो, लय लवकर उठतो त्या दिवशी, तासभर आधीच मी उद्या जाणार आहे. पंढरीसी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा, न लगे त्यावी न सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीची. आईला नाही भेटलो माहेरात जाऊन, कुणी कुणी मोठे मंत्री होते का उपयोग नाही, आईच पाहिजे, बरोबर आहे का नाही? मग या पद्धतीने तुकोबरायांची अवस्था. हे सगळा त्रास सहन केल्यानंतर ते तिकडे जायचे, देवाकडे जाता जाता म्हणायचे, कागा सासूर वासी मज केले भगवंता. देवाला सांगायची जाता जाता, बघ मी तुझ्याकडे येते, ओढ आहे पण पाठीमागं बघावंसं पण वाटत नाही. एखाद्या मुलीला जाच असेल जाच महाराज तर तिची तीच अवस्था असते का नाही? सासूर वासा भीतो जीवा ओढे तुझा पाशी, सासूर वासा भीतो जीवा ओढे तुझा पाशी, सासूर वासा भीतो जीवा ओढे तुझा पाशी, सासूर वासा भीतो जीवा ओढे तुझा पाशी. पहिल्याच्या काळात जाच जरा जास्त असायचा, जेवण सुद्धा मोजून खायला लागायचं. म्हणून आताच्या सासवा म्हणतात मला पाहिजे तसं, म्हणजे मी जे अनुभवलं तसंच मी बी वागणार आहे का नाही. तर तो जाच असा होता की एक एक महिला तर थरथर कापायच्या सासरला जाताना. लहानपणी लग्न झालेली बिचाऱ्यांची कशाचा अनुभव नाही, तशी ती जी ओढ किंवा भीती म्हणत असायची तशी तुकोबराय म्हणतात. सासूर वासा भीतो जीव ओढे 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 तुझं पाशी. म्हणजे किती तळमळ आहे बघा. एका पुरुषाला माहेराची काही गरज आहे का हो असं आम्ही म्हणतो, पण ज्याला जाच आहे. मी आज एक गोष्ट ऐकली, पत्नीच्या रोजच्या भांडणामुळं औषध खायचा प्रयत्न केला, मी नाव नाही सांगणार. मग त्याला तर जाच होतोय ना घरात, वय तरी म्हणा की हीच साडी पाहिजे आणि 5 तोळं पाहिजे आणि 10 तोळं पाहिजे, जातच नव्हतो. मग त्यांना माहेर कुठलं, मग आम्ही जातोय पंढरपूरला, आम्हाला माहेर नाही ना, मग आम्ही जाणार कुठं?
पुरुष मंडळी जाणार कुठं आम्ही पंढरपूरला देवळात किती बी बोलवा. आणि मगाचं भांडण त्यासाठीच होतं. त्या पत्नीचं म्हणणं असं आहे की एवढा वेळ देवळात काय करताय म्हणून भांडण, म्हणून औषध खायला घेतलं. म्हणजे जाच आहे, ज्याला जाच आहे त्याला माहेरची आठवण आहे. तशी तुकोबराय म्हणतात की आता देवा लई जाच सहन करून आलोय, एकदा तू दिसू देस मला. आणि एकदा देव दिसले समचरण दृष्टी विटेवरी साजरी, देव दिसले मला. सुंदर ते ध्यान उभे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकल्या. एकदा देव दिसले. दिसल्यानंतर तुकोबराया चरणाच्या जवळ गेले आणि मिठीच मारली. म्हणजे आता सोडत नाही. देव म्हणतात सोडा नाही, म्हणजे सोडत नाही. अहो तुमचा जाच कमी करतो, नाही सोडत नाही. अहो तुम्हाला पाहिजे ते देतो, नको मला काही नको. तुका म्हणे काही न मागवानी, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व देव म्हणले 5 तोळ्याचं चित्ताक देतो, पाय सोडा आपल्याला. मग आपण काय करू, सोडू काय? मी 15 पर्यंत थांबेन. मग देवा 10चं 5 कर, 5चं 10 कर, 10चं 15. काय काय देव करतात. नको नको काही नको, यरती माई काही नको. हे नेलं की चोराला कारण आहे सगळं. चोर माग लावायचं काही देऊ नको, दुःख माग लावायचं काही देऊ नको. आणि झाले असं देतोस कशाला, हे दिल्यावर काय होणार, आनंद होणार ना. ते द्यायच्या आधीच झाला मला. बाग गेला शिन गेला, हे असं आम्ही म्हणत नाही. महिला मंडळीकडे लक्ष द्या. आम्ही जेव्हा आषाढीला चालायला जातो का नाही, ती पहाटेची जरा सकाळची वेळ असते काकड्याची नाही, मग जरा स्पीड बी लावायचं असते आमच्या वारीला. मग बाग बाग गेला शिन गेला, बाग गेला शिन गेला. 90 वर्षाच्या म्हातारीचं स्पीड 90 असते, 90. आणि 95 वर्षाच्या म्हातारीचं 120 असू दे, मी मोजले. स्पीड असते स्पीड. भाग गेला शिन गेला, अवघा झाला नाचत सगळे नाचत. अवघा झाला हे अवघा झाला, अवघा झाला आनंद. अंगाव काटा येतो आमच्या. का तो आषाढीचा आनंद आहे की नाही. भाग गेला शिन गेला, शिन गेला शिन सांगतो उदाहरणार्थ. 2-3 दिवस आंघोळ केली नाही, पाणी मिळालं नाही. कुठल्या तरी भागात गेलतो समजा राजस्थानला वगैरे. मग 3 दिवसांनी इथं आल्यानंतर आईनं गरम गरम पाणी तापवलं आणि आंघोळ घातली डोक्यावरनं आपल्याला. मग आम्ही काय म्हणतो, शिन गेला बघ आई. हा काम असं बी असते काय. सासर मधनं सासूरवास सहन करून मुलगी आली, शिन गेला बघ आई. मी सांगू का शिन कधी जाते, पावसाळ्याचे दिवस असतात. पाऊस काय मुलींचं कौतुक लावलंय तुम्ही. काय सासरमध्ये काम असते शिन जायला. पोरांचा शिन घालवा, पोटच्या पोरांचा. बिचाऱ्यासनी त्यासनी माहेर आहे काय, महिला म्हणा माहेर आहे का त्यांना. पोरींचं कौतुक. हाय तिकडे बी एक सासू, हाय तिकडे बी माणसं, तरी बी इकडे आले एवढं कौतुक असते, एवढं कौतुक असते. पोरग काय त्याला काय दुसरं कोण आहे काय, तुमच्याशिवाय त्याला कोण आहे नाही. त्यामुळे त्याचा पण शिन घालवायचं महाराज. असो पावसाळ्याचे दिवस आहेत, आमच्याकडे जरा चिखल जास्त महाराज. मग पावसाळ्याचं 5 वाजता उठून पाऊस लागायला लागला, चिखलातनं वैरणला गेलो आपण. मग चिखलातनं वैरणला जायचं तर आधी आंघोळ करून काय उपयोग आहे काय, नाही तरी म्हणा बघूया काय करायचं, काय उपयोग आहे. पुरुष मंडळी तुमचा अनुभव सांगा. तरुण मंडळी जातायचं काय वैरणला, नाही जायला लागत. इकडं काय वेगळा शब्द आहे
मग होय म्हणा की नुसतं दादा. मग त्या आंघोळ करून नाही जात, चिखल आहे, पाला कापतो एवढा, थंडी वाजायला लागली, मग आई प्रेमाची असल आणि आई का होय असेलच की. त्याच दिवशी लेक घरी आलेले असेल तर मिळेल काय पाणी तापलेलं? मिळणार नाही, नाही मिळणार. ते कौतुक जरा असते का असते काय माहिती मला, पण मी मुलांच्या बाजूने तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. मी बऱ्याच घटना अशा ऐकलेल्या महिला मंडळ, ही जनजागृती इथं करायची गरज नसावी पण तरीही करते की मी बऱ्याच घटना अशा ऐकलेल्या आहेत की लक्षच नाही मुलाकडं. म्हणजे कसं काय एक आई द्वैत भाव करू शकते मला काय म्हणजे मला कळलेलंच नाही हा विषय. त्या पोरग्याला बिचारायला दुसरं कोण आहे का आई वडिलांच्या शिवाय? नाही नाही. मग त्यामुळे त्याला सुद्धा तुम्ही मला तेवढं जवळच. आता काय काय असं आहे की जावयाचा झालाय, जास्त झालाय का नाही खरं सांगा. त्या जावयाची जेवढी हौस करताय का नाही तेवढी एक दिवस पोरग्याची करून बघा, तरी मी बिचारा शेवटी तुम्हाला तेच बघणार आहे. काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचं तुम्हाला? 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणला पार्लेजीचा जावया म्हणून लय कौतुक सांगू नकोस तुम्ही. आयुष्यभर कष्ट खाणार ती पोरग आहे तुमचं. कोण आहे? मला असं नाही म्हणायचं त्या पोरगीच्या बाबतीत भेदभाव करा, पण आयुष्यभर जे तुमचं ऐकून सहन करून एवढा भेदभाव बघून म्हातारपणी शेवटी तुम्हाला बघणार पाणी पाजणार तेच आहे. त्यामुळे हे विसरायचं नाही. 2 मुलं आहेत त्यातल्या त्यात भेदभाव करायचा नाही. मला खरं सांगायचं महिला मंडळ किंवा अनुभव सांगा तुमचा. आईचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर? 2 मुलगे आहेत, कुणावर? का ते का? मला तिचं उत्तरच द्या. का? मी सांगू का? तो मोठा कायम जबाबदारी खातो. हे मोठा आहे तो जन्माला आल्यापासून मोठाच आहे आणि ते बारका जे आहे ते जन्माला आल्यापासून ते म्हातारं उस्तर बारकाच आहे. त्याला भात आमटी, त्याला दूध भात आहे का नाही, त्याला ताक भात, याला तूप भात आहे का नाही. करू नका ओ मावल्यानो, पाया पडतो तुमच्या. हे बंद करा, हे बंद करा. जमत नसेल ना तुम्हाला जाऊ नका तिकडे किचन मध्ये ते हाताने जेवून खातात खरं हे भेदभाव करू नको सा. कारण त्याला दुसरं कोण नसतो महाराज. एक आई पोरगी जी आहे ती रडत जाईल, आईकडे जाईल. आई काय म्हटली तर सासूकडे जाईल, नसलं कोण तर बहिणीकडे जाईल. पण एक पुरुष असा की त्याला रडता येत नाही. म्हणून भेदभाव करू नका. विठ्ठल विठ्ठल. असो आपलं काय चाललेलं तर तुकोबऱ्यांचं चाललेलं आहे. चरणाला त्यांनी पकडून ठेवलेले म्हणतात की सगळा शीन गेलाय आता आमचा. जसं वैरण काढून आपण आलेलो आहे, एवढं थंड पडलेलं शरीर, चिखल लागलेलं आहे आणि गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर आम्ही म्हणतो काय गेला? शीन गेला. काय गेला? शीन. तसं तुकोबऱ्या म्हणतात आताही काय झालेलं आहे? शीन गेलेलं आहे. तुमचं पण गेलंय जरा काय हाय अजून? माझा जातोय आपोआप बोलून बोलून. तुमचं बोला. नाही गेलेला घालवायचं काय? मधलं भजन घेऊ आपण. अवघा झाला आनंद आहे ना त्याला जरा न्याय द्यायचा सगळ्यांना. उगाच पेंगत बसू नका. तुम्ही जिथं बसलाय ना तिथे एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज बसले होते आणि मी इथं एक दिवस श्री संत तुकोबराय उभे होते आणि असंच काही ते भाषांतर किंवा असंच काही तो संवाद चालू होता. पण असं तुमच्यासारखं तोंड पाडून नव्हते बसले. राजे राजासारखे बसले होते. राजे राजासारखं मांडी घालून ताट बसले होते. आता घातले बघा मांड्या. कोण तरी बी घालणार नाही, घालत नाही. ताट बसले होते. उपदेश पहिलं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि पहिल्याच कीर्तनात ज्यांना वैराग्य प्राप्त झालं काय ऐकणाऱ्याचे कान असतील? व्याघ्रमुखी श्रोता ज्यांना म्हणतो आपण तर ते होते. बरं काय बरं असं मधलं भजन घेऊ आपण. देवाला हात किती दिले? मी हात चुकीचं पोटवर केले. किती दिले? 2 दिले. पाय किती दिले? कान किती दिले? डोकी किती दिली? नशीब. आता हे सगळं जे दिलंय काय पैसे? पावती, फोन पे, गुगल पे काहीतरी असेल की? खरं सांगा काहीतरी असेल? काहीच नाही. मग काय नाही गप्प बसावं काय? एवढं उपकार आहेत. एकांद्रीनं घडी मोडाय साडी दिली तर आपल्याला वाटते कधी दुसऱ्याला तिला जाऊन मी माझी दिली घडी मोड आहे का नाही. मग एवढं उपकार करण्याचं एकदा नाव घ्यावं का नाही? तू होय बाबा उपकार केलेस तरी म्हणावं का नाही? एवढं निर्लज्ज माणसानं राहू नये आहे का नाही. त्यामुळे देवाच्या समोर बसलेलं आहे.
बाप्पांच्या आवडीचा विषय छत्रपती शंभूराज युवा प्रतिष्ठान समोर ठेवलेला आहे. मग बाप्पांच्या आवडीचं भजन तुम्ही आम्ही करायचं. टाळकरी हात्याला सोडायचं नाही बघा खाली बारके असू दे की दगडाचं टाळ वाजवलं तुम्हाला. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा बोला बोला जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई डाळ 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 जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई भगवान तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महिला मंडळ भजन केलं काय मगाशी? हा केलं? आता करून दाखवा. सगळ्यांनी टाळी वाजवायची, ताट बसा. फक्त तुम्हीच म्हणणार. टाळ बारीक वाजला तरी चालेल, टाळकरी कुणी काही बोलायचं नाही. आपलं अकाउंट फुल आहे आता. माझ्या पाठीमागं म्हणा का पुढं म्हणता? विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल आवाज उद्या आवाज. विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 आवाज. विठ्ठल विठ्ठल वा वा वा. विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 आवाज आवाज काय वाजू दे. विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल बोला. सगळ्यांनी टाळी वाजवा, पाठीमागं टाळी वाजवा. विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल वेगळा शब्द आहे का इकडं? कोल्हापूर सोलापूरला शब्द काय आहे? हे कोल्हापूर सोलापूर काय शब्द आहे? मिसरीच आहे ना? राखुंडी काय आमच्याकडे राखुंडीच आहे. ती म्हणायला पाहिजे तुम्हाला. नाही हल्ली तसं प्रमाण कमी आलं. पहिल्या बायका की कीर्तनला येतानाच घेऊन यायच्या आणि अशी लावायची नाही महाराज, अशी लावायची. कळलं का तुम्हाला? का झोप येऊ नये म्हणून. हा ती कीर्तन पूर्ण ऐकावं, मग कुठेतरी खांब धरून कुठेतरी जाऊन बसायचं. असो चांगली गोष्ट आहे. व्यसन कमी आहे. हल्लीचा समाज सुधारतोय, पण पुढं 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 चाललाय. जरा पाठीमागं पण बघावं की कुठून आलोय आपण. काय धर्म आहे माझा, काय धर्म आहे माझा, काय वडीलधाऱ्या माणसाने मला आधी सांगून ठेवलेलं आहे, काय त्यांनी कष्ट घेतलेलं आहे. मी नावाकडे हात करते. छत्रपती शंभूराज
काय त्यांनी कष्ट घेतलेलं आहे हे थोडस मागं वळून बघावं कधीतरी. इतकं बी पुढं पुढं बघू नये, थोडस मागं बघावं आणि मग चालावं महाराज. असो आज तुकोबऱ्या सांगतात, आता कोठे धावी म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला. आनंद झाला काय? मी सांगू आनंद कधी होईल? मग अशा बुद्धीचा वापर करून भजन केला असला तर आनंद होईल, नाही तर मनाचा वापर करून केला असला तर होणार. मग ते ह्या बिळकात त्या बिळकात ते 1000ची बी नोट कातरल आणि 10,000चा शालू दिला तरी मनाला यायचा ते तसाच पाहिजे, आहे का नाही? मग अशा पद्धतीने म्हणून आता तुकोबराय म्हणतात असं झालं की प्रेम रस्ते बैसली मिठी आवडे लाठी मुखासी झाले. असं त्या प्रेम रसात आता अशी मिठी देवा पांडुरंगा बसलेले की तुझ्या नामाची इतकी आवड लागेल की आवडे लाठी मुखासी. आता आवड आणि छंद लागलेले तुझ्या नावाचा. ते कशामुळे सगळं शक्य आहे माहिती का? की हा जो किंवा ही जी भक्ती आहे किंवा हा जो भाव आहे, ही जी तळमळ आहे, ही कधीपासून आहे बघा? सगुणापासून निर्गुणापर्यंत आहे बघा. मानसिक भक्तीपासून ते वाचिक भक्तीपर्यंत आज सांगितलेलं आहे की मी तुझ्यापर्यंत आलेलो आहे, तुला डोळे भरून पाहिलेलं आहे, तुझ्या चरण पाहिल्यानंतर असं झालेलं आहे की आता दुसरं काही मला नको. आणि याच्यामुळे आता देवा आता मी तुला जरी तुमचं विसर्जन झालं तरी वर्षभर तुला विसरणार, खोटं बोलणार, व्यसन वर्षभर करणार. श्रावण महिना जसा पाळाय तसा मी वर्षभर श्रावण महिना खाली मान घातली बघा. माणसाची दम निघणं दम. ते घरातले गणपती जातात का नाहीत? खोटं बोलू नका, खरं सांगा. घरातले गणपती जातात का नाही? जात्याला दिवस तरी ग बसावं का नाही माणसाने? एवढं वाघ सुद्धा शिकार करून 4-5 दिवस ग बसतोय. मी काय म्हणाले बघा, रोज नाही शिकार करत. अरे आज गवत खाल्लं उद्या शिकार केली असं नाही करत. तो एक त्याचा धर्म आहे मांसाहार, ते तेवढाच करते. आमचं काय वेगळंच आणि आम्हाला शिकवतात उलट. मग ते प्राणी देवाने तुमच्या जन्मालाच का घातले? हा तुला खायलाच घातले सगळे, आहे का नाही? अरे जन्माला घातले म्हणजे ते ज्यांना अपेक्षित आहे ते त्यांच्यासाठी घातले. वाघ आहेस तू, मग वाघ असतील तर रोज तेच खायचं आणि एकदा खाल्लं की 8 दिवस जेवायचं नाही. चालतंय काय? आज आणलेलं रात्री बी खायचं, सकाळी ऊन करून खायचं आणि वराने म्हणायचं चवीला लागते, नाही नाही? विठ्ठला विठ्ठला. म्हणजे गडबड एकी गडबड करतात गणपती बाप्पा घालवायला, माहितीये तुम्हाला? आमच्या पाहुण्यांच्यात फोन आला. 2 माणसं आजारी होती. आमचं घरी वारकरी महाराज, पूर्ण वारकरी, पिढ्यान पिढ्या, माहेर आणि सासर दोन्ही. हे कौतुक आहे. आता असं आहे की आमच्या जरा पाहुण्यांचा फोन आला, मला की एवढं कट करायचं बरं काय. फोन आला बरं नाही, मग मला अंदाज जरा आलता श्रावण महिना सपत आलाय की काहीतरी हाव घातलेली दिसते नाही. मग तरी मी चिपळूणमधून आले म्हणलंच आम्ही, खरं सांगा श्रावण महिना कडक पाण्यामुळे झालंय काय? नसेल तसं काही, इन्फेक्शन आहे, व्हायरल आहे. काय आहे? लय वेळा ऐकलं. तरी पण सासरी भावाने म्हणले नाही, मला बी तशी शंका आहे का हाव घातलेली दिसते. गणपती घालवले कधी? काल सकाळी. रात्री आणून खाल्लं, एक गोळी खायची गरज नाही, ठणठणी झाल्यात माणसं. हे मनाचं काम आहे, मनाचं. हे काम कोणाचं आहे? तुम्हाला जर ते असं वाटत असेल हे जिभेचे चोचले सगळे, ते कापताना जवळ जाऊन जरा उभं राहा. आणि एवढा बी त्यातनाने भावना काही पोचत नसल तर तुम्ही दगड आहे. विठ्ठल विठ्ठल. ते जीव आहे की नाही, परवा एक व्हिडिओ होता, ती वासरू त्या गाईचं मुंडकं अडकलेलं आहे. कुठल्या देशात माहित नाही, माझ्या देशातलं नवं. तर तिथं ते जाऊन त्या आईच्या मुंडक्याला बिचार तोंड लावून त्याला चाटाय बघते. आई उठती काय, ते मुंडकं अडकले त्या गाईचं कापून. ती बी एक फॅमिली आहे, तो पण एक परिवार आहे, त्यांना पण काहीतरी कळकळ. कुठल्या बी जाती जावा, त्याला चुलत बहीण, मावस बहीण, मामी बहीण कळत नसल, पण आई आणि लेकरू एवढं कळते. बाप कळत नसल म्हणते मी, दुसऱ्या जातीतलं सांगते मी, प्राण्यांच्यातलं. बाप कळत नसेल पण आई आणि लेकरू ही जात आणि
हे प्रेम प्रत्येक जातीत आहे म्हणजे आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग एखादी पिल्लू तिथं बांधलेलं, त्याच्या पुढे तिची आई नेली. काय काय देव बी लय हौसच आहेत आमचं. 5 पायाचं लागतंय, जोडी लागत्या, ते बाळ आणि ती पिल्लू संघ लागतंय. असल्या देवासनी फक्त एकदा पंढरपूरला नेऊन आणा, सोडलं तरी चालते चंद्रभागेत. काही पाप लागणार नाही तुम्हाला. पाप करून जर एखाद्याला खुश करत असाल तर हा धर्म नव्हे, हा धर्म नव्हे. एखाद्याला दुखवून देवळात येत असाल हा धर्म नव्हे. भजनात बसल्याने एखाद्याला नाव ठेवताय हा धर्म नव्हे. जगाला शिकवताना तुम्ही त्या पद्धतीने वागत नाही हा धर्म नव्हे. लेकीला नियम वेगळा आणि सुनाला वेगळं हा धर्म नव्हे. आणि ती आई पण नव्हे, ती पण कुणाची तरी लेक आहे, ती तुमच्या घरी आलेली. तुम्ही जर द्वैत भाव नाही, तुम्ही आईच नाही, ह्याला मम्मी म्हणलं जाईल पण आई नाही. बघा माझ्या माऊलीला माऊली का म्हणतात? का म्हणतात माझ्या माऊलीला? श्री संत शिरोमणी ज्ञानोबा राया यांना जगाची आई माऊली म्हणलं जातं. का? भेदभाव नाही, सगळ्यांच्या हातात ज्ञानेश्वरी. जे त्रास बर आमच्यात असं एक पोरग जरा जास्त बडबडणार असेल तर त्याच्यावर दुष्काळ आई बाबांचा, त्याला बघायचंच नाही. म्हणजे दुसरं चांगलं आहे बाई, ते नाही चांगलं. अरे तुमचंच आहे ते. पण माझी माऊली असं की ज्या आळंदीकरांनी त्रास दिला त्यांना पण जवळ केलं आणि त्याच आळंदीकरांना आज इतकं स्थान मिळवून दिलेलं आहे. सगळ्यात मोठा बिझनेस आळंदीकर करतात. त्यानं उपाशी नाही राहू दिलं. एवढी माऊलींची ताकद आहे महाराज. आणि जी कुणात भेदभाव करत नाही तिला आई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता ही जी काय अशी ओढ आहे भगवंताला पाहण्याची, अजून एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवते. श्री संत नामदेव महाराज प्रेमाची पुतळी, त्यांचं पण तसं असायचं. देवाला सोडलं की गमायचं नाही, जसं बाळाला आईला सोडलं की गमत नाही. किती बी गर्दीत ऐश्वर्यराय असू दे, नको आहे त्याला. तिची साधी सावळी मध्ये भांग पडलेली आई असू दे, साडी घोट्यावर नेसलेली असू दे, तिच्या गळ्यात सोनं नसू दे, तिचं दात पुढे आले असू देत, तर आईच पाहिजे. ते लेकरू तिचं आहे का नाही? तसं नामदेव महाराजांचं असायचं महाराज की रात्रभर जरी घरी झोपायला आली तर पहाटे कधी जाईल. म्हणून तरी लहान असताना बालवयातच बाल संत म्हणतो ना ते आपण. देवाला म्हणले देवा खाली ये आणि आम्ही नैवेद्य दाखवतो. मग नामदेवराय म्हणले दाखवायचं नाही, जेव, तुला केले ना व जेव. देव म्हणले बाबा नियम आहे, मी इथनं मिठेवरनं खाली येऊ शकत नाही. तुम्हाला माहिती असेल ना ही गोष्ट, सांगायची जरा नातवंडासनी बसून. मीठ किती घातली चटणी किती घातल्या बघत बसण्यापेक्षा. लई आडते आपल्याला. आणि त्याच्यामुळं माग आहे की गातानी ज्ञानेश्वर तिकडे फॉरेन मध्ये हरे कृष्णाच्या मंदिरात, माहिती का तुम्हाला? आणि आमचं चटणी आणि मिठाला आयुष्य गेलं लसणात आणि कांद्यात. त्या समजायला पाहिजे तुम्हाला आम्हाला महाराज. तरुण मंडळी तुम्ही पण आहात महिला म्हणून, तुम्हाला पण समजायला पाहिजे. माझ्या पोरगीचा व्हिडिओ दाखवू का तुम्हाला? दाखवू, पाठवतो उद्या सगळ्यांना बघा. हे समजायला पाहिजे तुम्हाला आम्हाला. आता श्री संत नामदेव महाराज देवाला म्हणतो खा हा नैवेद्य. देव म्हणते बाबा कसं खाली येऊ नाही, यायलाच पाहिजे. तुला केलंय का नाही, ये तू खाली. देव आले नैवेद्य खाऊन. तोपर्यंत म्हणले आता देव मी येईन खाली आणि खाईत बसले. 5 मिनिटं जातील पण विटेवर कोण उभा राहणार? मी राहतो तोपर्यंत उभा राहा, तू खा. आणि नामदेव महाराज तिथे विटेवरती उभा राहिले. अशी त्यांची थोर भक्ती. एवढी भक्ती कुठला बी देव येऊ दे मानायचीच नाही. कुठला पण देव येऊ दे मानायचीच नाही महाराज. देवाच्या समोर गेल्यानंतर देवाला म्हणायचं देवा तुझं रूप असं काय आहे की मला मागचं पुढचं काय आठवत नाही. मागचं पुढचं काय? मागील परिहार पुढे नाही झालिया दर्शन. मागील परिहार आणि पुढे नाही शिव. मागचं पण आठवत नाही, पुढचं टेन्शन नाही, मागचं दुःख नाही आणि पुढची काळजी नाही. असं देवा तुझं आणि माझं नातं आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो सुख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. आता तुझे
दर्शन घेऊन पळायची घाई आहे बघा. पाहता श्रीमुख सुखावले. काय 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 भावना आहे? अय महिला मंडळी लक्ष द्या. पाहता श्रीमुख आणि सुखावले सुख. सुखाला बी सुख झालं असं तुझं श्रीमुख आहे देवा. काय वर्णन केले बघा. म्हणून म्हणतात नामा म्हणे जीवे खरी संगीत चरण. महिला मंडळ दृष्टी कुणाची काढावी? कुणाची? मला माहिती आहे तुम्ही काय सांगणार. आपल्या आपल्या बाळाची आहे का नाही? मी सांगतो दृष्ट कुणाची काढावी. दृष्ट लागण्यासारखं असेल पण नाही आपण काढतोय का नाही. आता नामदेवराय म्हणतात मी दृष्ट काढतो. देवा एवढी माणसं येतात. कोण म्हणते सुंदर ते ध्यान, कोण म्हणते जनी दृष्टी लागो तुझ्या समोर, कोण म्हणते कानडागे विठ्ठल कर्ण टकू. काय 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 लय कौतुक. दृष्ट लागल तुला दृष्ट. ही भावना आहे का नाही? भावना. प्रेम केलं तर आहे, प्रेम असेल तर आहे. त्यामुळे महिला मंडळ घरातलं प्रेम टिकवायचं काम तुमच्याकडे आहे. घरातलं प्रेम टिकवायचं काम कोणाकडे आहे? आणि ज्या घरात प्रेम आहे तिथल्या कुठल्याही भांड्याला भांड लागत नाही. ते तुम्ही ठरवायचं. आता असं आहे की नामदेवरायांचं एवढं प्रेम आहे. देवा आता काय करावं? म्हणजे दृष्टच काढतो की तुझे एवढे लोक येऊन गेले. कशाने काढू? महिला मंडळ दृष्ट कशाने काढायची हो? लिंबू लिंबू उतारायला टाकतो. जागवा जाग. दृष्ट काढायला आपण सगळ्यात पहिलं वापरतो मीठ. वय तरी म्हणा की होय मीठ वापरतो. मग त्याच्या पुढे जाऊन मिरची येते आणि त्याच्या पुढे जाऊन जिरे येतात, मोहरी आहे का नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन काय काय ठिकाणी केस घेतात. मग कोण कोण बिब्बा बी घेते. आणि काय इकडं नाही का एवढंच बघा काहीतरी असेल घेतात. काय साळुता घेतात. साळुता इकडं मला मामाने सांगितलं असं आहे का नाही. जेवढं होईल त्या गोष्टी घेतल्या बाबा. दृष्टी निघू दे. आता नामदेवराय म्हणतात आता मी कशाला काढू? मी का माझ्याकडे एवढं मोठं असं काय वाळून टाकावं ना. मग मी म्हणतो जीव. नामदेवराय म्हणते बा मी असं जीव घेतो मोठे जीव. नामा म्हणे जीवे असा जीव घेतो. देवा तुझ्यावरून ओवाळून असा टाकतो. असं तुझं रूपड आहे बाबा. काय सांगावं? असं तू आहेस. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगावं. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. काय झाले की सुख म्हणजे असं झाले देवा तुला एका पारण्यात घालावं. विठ्ठल भोगे खरे माप. माप म्हणजे सुखाला मापायचं म्हणजे वजन तूच पाहिजेस असा याचा अर्थ आहे. काय म्हणतात की तुकोबाराया सुखाला मापायचं तर वजन तूच पाहिजे. आम्ही सुखाला मापतो एका साडीत. सुखाला मापतो एक 4-5 तोळ्याच्या चित्रामध्ये. सुखाला मापतो कशात? काहीतरी असेल की बोला. लग्न झाल्यात काय सगळ्यांची? मग म्हणा की काय म्हणायचं ते. पुरुष मंडळी दादा मंडळी सुखाला कशात मापतो म्हणजे काय म्हणतो? म्हणजे मग मला सुख होईल या वर्षी तरी देवा माझं म्हणा होऊ दे. ती झालेली ग बसले त्यासने आले कंटाळा. ती बाकीची म्हणतात हा या वर्षी होऊ दे. म्हणजे सुखाला मोजायला तुमच्या आमच्याकडे साधन आहेत. आणि तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे सुख मोजायला बी तूच आहेस. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे मा. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंदो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जरा हात वरती येऊ दे टाळी वाजवा. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
घेणार आहे तुम्ही? अजून प्रमाण घेणार आहे काय? बोलण्याच्या ओघात जर काही चुकीचे शब्द आले असतील तर माय माऊली माफ करेल म्हणून जप करायचं. जप तुकाराम 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 धर्म कीर्तन सिद्धी सनेले येथ माझे जेवरले पायी कपण सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटची करविली तैसी केली कटकट वाकुळिका नीट देवजने आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचत्याचे साळुंखी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळा झालेली सेवा साक्षात गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण ज्यांच्या योगी आजची सेवा आहे. त्याच पद्धतीनं छत्रपती शंभूराजे युवा प्रतिष्ठान बहिरेवाडी सर्व सदस्य अध्यक्ष सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी राबणारे सर्व हात यांच्या चरणी मृदंगाचार्य ज्यांनी उत्तम अशी साथ केली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. वातावरण असताना कुणी युद्ध खेळेल पण वातावरण क्रिएट करायची पण ताकद पाहिजे. विश्वास मी टाकला आले आले आणि त्यांनी विश्वासास पात्र ठरले आणि विश्वास पूर्णपणे त्याने तर त्यांच्या चरणी या गावचे बाहेरगावचे सर्व टाळकरी माळकरी माझ्यापेक्षा वयाने आणि फार जुने जुने संबंध आहेत आमचे. मी लहान असल्यापासून ज्यांच्या गावात सेवा केली असे सर्व टाळकरी माळकरी विनेकरी बाबा असतील
आणि त्याच पद्धतीनं आमचे गुरुवर्य लाड महाराज आणि इथं बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप ते म्हणतील आम्ही काय केलंय. अजून एक सगळ्यात महत्वाचं, जरासं जागा द्या. हा, ज्यांनी सुंदर अशी सिस्टीम लावली महाराज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता एक टाळ्या वाजवायच्या फार मोठ्याने, ह्या मंडळासाठी टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची सेवा आज करण्याचा दिवस म्हणजे माझ्यासाठी फार मोठा आहे. आज माझा वाढदिवस आहे म्हणून. आणि अशाही दिवशी देव अगदी सुवर्णाचा पाऊस महाराज कीर्तनात मरण यावं, वाढदिवस काही चीज आहे. देवाच्या चरणी प्रार्थना करतो मरण ज्या दिवशी त्या दिवशी मी कीर्तनातच असावी. असं तुमची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं. तुम्ही आहे म्हणून मी आहे, संत मायाबापा आहेत म्हणून इथं उभे आहे आणि देव आहेत म्हणून मी इथं उभे आहे. झाली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय बोला पुंडलिक